नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत संक्रांत विशेष तिळगुळाचे लाडू। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी ते लाडू करण्यासाठी साहित्य घेतले। 1 वाटी मी तीळ घेतलेत, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, अर्धी वाटी मी शेंगदाणे भाजून जाडसर कूट करून घेतलाय, तूप आणि पाणी। इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। गरम करून मी याची फ्लेम मंद करून घेतली आहे। आता मी त्याच्यात तीळ घातलेत। तीळ छान असे लो गॅसवरच भाजून घ्यायचे आपल्याला। आता तीळ आपले भाजलेले कसे समजणार, तर ते भाजल्यानंतर बघा फुगून दुप्पट होतात आणि असे चटचट उडायला लागतात। त्यावेळेला समजायचे की आपले तीळ भाजलेले आहेत। आता मी इथे माझे तीळ भाजून झालेत। मी एका ताटामध्ये काढून घेते आणि थंड करायला ठेवून देणार आहे। इथे आता मी पाक करायला गॅसवर कढई ठेवली आहे। कढई आपल्याला मंद गॅसवरच हा पाक करायचा आहे। तर कढई गरम झाली आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटीभर गूळ घातलाय। गूळ तुम्ही कोणताही वापरला तरी चालेल, साधा गूळ, चिक्कीचा गूळ। आता या गुळामध्ये मी 1 चमचाभर तूप घालणार आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे मी, 1-2 चम्मच। पाण्यामुळे गूळ वितळला जातो। असं आपल्याला सतत आता ढवळत राहायचं आहे जोपर्यंत आपला पाक तयार होत नाही तोपर्यंत। आता बघा थोडाफार आपला इथे पाक तयार होत आलाय। बघा कलर बदललाय त्याचा आणि त्याला असे बुडबुडे यायला लागले। आता मी चेक करणार आहे आपला पाक तयार झालाय का नाही, ते कसा चेक करायचा। तर मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये असा पाक टाकणार आहे। तो जर व्यवस्थित त्याचा गोळा तयार झाला तर समजायचं की पाक तयार आहे। हे बघा त्याचा असा छान गोळा तयार झालाय। तर आपला पाक इथे तयार झालाय। त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहे भाजून घेतलेले तीळ, फुटाण्याची डाळ आणि शेंगदाण्याचे कूट। शेंगदाणे इथे मी जास्त बारीक नाही करून घेतले, थोडेसे फक्त कूट करून घेतलाय जाडसर असा। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर मला पाक करण्यासाठी 7 ते 8 मिनिटे लागले असतील लो हीटवर। आता हे मिश्रण रेडी झालंय। गॅस बंद करायचा। आता मी कढई खाली घेतली, गॅसवरून खाली घेतली। आता मी ते एका बाउलमध्ये पाणी घेतले। आता मी काय करणार आहे, तर चमच्याने मी असे छोटे छोटे गोळे करण्यासाठी असे छोटे छोटे चमच्याने त्यातलं मिश्रण काढून घेणार आहे छोट्या छोट्या भागामध्ये। आता पाण्याचा हात लावायचा आणि याचे गोळे बनवून घ्यायचे। गोळे आपल्याला एकदम असे शेप देऊन नाही घ्यायचे, थोडे फक्त असं गोलसर करून घ्यायचे आणि सगळे झाल्यानंतर तुम्ही शेप दिला तरी चालेल, नंतर शेप येतो त्याला। आणि पाण्याचा हात लावायचा, तुपाचा किंवा तेलाचा लावला तर तुम्हाला त्याचा जास्त चटका बसू शकतो, त्यामुळे पाण्याचा हात लावून घ्यायचा।
आता मी हे झाकून वगैरे का ठेवलं नाही, कारण माझी कढई आहे ना ती मोठी आहे, त्याच्यामुळे पटकन असं थंड होत नाही त्याच्यामध्ये. अशा प्रकारे मी सगळे गोळे इथे तयार करून घेतलेत. आता मी त्याला शेप देऊन घेते. हे बघा छान असे शेप आलाय त्याला. आता मी काय करणार आहे, मी काय केलंय इथे एका भांड्यामध्ये 2 तांबे पाणी गरम करून घेतले आणि त्याच्यावर कढई हे ठेवून घेतली आहे आणि त्याला झाकण देऊन एक 5 मिनिटं तसंच ठेवून देणार आहे. तर जास्त मिश्रण असतं ना, जास्त प्रमाणात ज्यांचे लाडू करायचे असतात त्यांनी अशा प्रकारे केलं तर तुमचं मिश्रण थंड नाही पडणार. हे बघा मी 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं आहे आणि त्याचे आता गोळे बनवून घेणार आहे. ते पाण्याची वाफेमुळे गूळ आपला आहे तसाच राहतो आणि तो थंड होत नाही, त्याच्यामुळे परत गॅसवर ठेवून गरम करायची काही गरज नाही. असं जरी केलं तरी तुम्ही चालेल. मी अशा प्रकारे करून हे बघा मी गोळे बनवून घेतलेत. हे बघा अशा प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेतले. आता इथे माझे सगळे तयार झाले. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.